नमस्कार. आजच्या ठळक घडामोडी. आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ओळखीचा पुरावा 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. पीएम किसान. केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन. दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ. बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकाचे निलंबन होणार. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय. कुर्डवाडीतील मुरुम उपसा बेकायदाच. IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले सत्य. नवरात्र, दिवाळी, छठ पूजेनिमित्त फेस्टिवल स्पेशल ट्रेन. गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. दीक्षाभूमीवर यंदा लाखो अनुयायांचे होणार हाल. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची अद्याप तयारी नाही. ओबीसी समाज न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरची लढाई लढणार. सकल ओबीसी संघटनांचा पुढाकार. कोल्हापूर. रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू. परिसरात उडाली खळबळ. समृद्धी महामार्गावर 2.5 कोटींची वॅक्सिन चोरी. आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक. कृत्रिम वाळू धोरणामुळे वाळू आता 200 रुपयांत उपलब्ध होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. डीजेचा दणदणाट, टाळ मृदुंग, ढोल ताशांचा गजर. सांगलीत 12 तास तर मिरजेत 30 तास विसर्जन मिरवणुका. देशात मध्यावधी निवडणुका होणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. जनतेसोबत गैरपरिवर्तन खपवून घेतले जाणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना सीएम योगी आदित्यनाथ यांचा इशारा. नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई. प्रचंड तोडफोड, जाळपोळ, सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार. नेपाळमध्ये JNZ आंदोलन. 19 जणांचा मृत्यू. नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा. आता PM ओलींवर दबाव. धन्यवाद.